कर्जत तालुक्यातील नेरळ माथेरान टॅक्सी स्टँड येथील स्लॅब ड्रेन बांधकाम परिसरातील सुशोभीकरण, कोल्हारे गावच्या उल्हास नदी पात्रातील पांडवकालीन शिवलिंग घाट परिसर अशा विविध विकास कामांचं भूमिपूजन सोहळा पार पडला। या विकास कामांसाठी विकास सांस्कृतिक केंद्राच्या ग्रामीण कोकण पर्यटन विकासांतर्गत सुमारे 2 कोटींचा निधी मंजूर झाला असून या विकास कामांचं भूमिपूजन पनवेलचे भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर व कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते करण्यात आलं। भारतीय जनता पार्टीचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे व उत्तर रायगड जिल्हा चिटणीस मंगेश मस्कर यांच्या प्रयत्नातून नेरळ ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामं मंजूर झाली असून लवकरच या विकास कामांची सुरुवात होणार आहे। दरम्यान भाजपचे उत्तर रायगड जिल्हा चिटणीस मंगेश मस्कर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, दीपक बेहरे, कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य नरेश मसने, शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते प्रसाद थोरवे, अंकुश दाभणे यांच्यासह भाजपा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख मान्यवर पदाधिकारी व नेरळ टॅक्सी चालक मालक संघटनेचे मान्यवर पदाधिकारी सदस्य तसेच कोल्हारे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणेश पवारसह शीतल मोरे, मेट्रो न्यूज, कर्जत।